दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडूर इथल्या धानलिंगेश्वर महाराज यांच्या 15व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दिंडूर येथील श्री धानलिंगेश्वर महाराज यांच्या 15व्या पुण्यस्मरणोत्सव निमित्त 15 जुलै ते 25 जुलै या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम तसंच टेनिस बॉल स्पर्धा, रक्तदान शिबिर, रांगोळी स्पर्धा, त्याचप्रमाणे भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान बुधवारी धानलिंगेश्वर महाराज पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रमाची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणात झाली. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागनाथ हरिभजनी मंडळ दिंडूर यांनी आपल्या विविध भजनांच्या माध्यमातून सुश्राव्य भजनं सादर केली. अरे मुखात हरी काकेत हसुरी हसून दात कधी पाडू नका. मर्दाची लढाई शक्तीची कमाई तीन दुबळ्याशी जाऊ नका. दरम्यान पहाटेपासूनच महाराजांच्या योग समाधीस रुद्राभिषेक, महामंगल आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी 9 वाजता उद्योगपती मल्लिकार्जुन काटगाव यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमा पूजनानं पालखी मिरवणूक काढण्यात आली. या प्रसंगी बोलताना मल्लिकार्जुन काटगाव यांनी धानलिंगेश्वर महाराज यांची आध्यात्मिक शक्ती ही महान असल्याचं सांगताना मंदिराच्या विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. पंच कमिटीಗಳು ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಬರಲಿಕ್ಕೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಬರ್ತಿರ್ಬೇಕು ಅವರು ಆಜ್ಞಾ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ರಾಯಿಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಜಾತ್ರೆ ಉತ್ಸವ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳ ಸಮಾಧಾನ ಐತಿ. ಭಜನಾ ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ವಿಶೇಷ ಧಾನಲಿಂಗೇಶ್ವರರು ಯಾರು ಬಾಂಧಕಾಮ ಮಾಡಿದ ಗುಡಿ ಶಿಖರ ಅತಿ ಆಕರ್ಷಕ. ಎಲ್ಲರೂ ಭಕ್ತಿವಾನಿದ್ದೀರಿ, ಅಷ್ಟು ಮಂದಿ ಧಾನಲಿಂಗೇಶ್ವರ ಒಂದು ಭಕ್ತರಿದ್ದೀರಿ. ಆ ಗುಡಿ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಶಿಖರ ಸಿದ್ಧಾಂತ ಮತ್ತೆ ನನಗನಿಸ್ತದೆ ಈ ಗುಡಿ ಸಲುವಾಗಿ 50% ಸರ್ಕಾರ ನಿಮಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಕಡೆಯಾಗಿರ್ಬೇಕು. 50% ಮೂರು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಏನಾದ್ರೆ ತವ್ರ ಮನೆ ದೇವರಂದ್ರೆ ಸರ್ವಸ್ವ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದು ಅವ್ರು सहकार ಮಾಡ್ತಾರೆ. दरम्यान कार्यक्रमाची सांगता गोपाळ काल्याच्या कार्यक्रमानं झाली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी प्रभाकर दिंडोरे, शिवानंद शिंदे, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, शंकर कोकनूर, जगदबाप्पा पाटील, परमेश्वर पोमाजी, पंडित इक्कळकी, सरपंच रामचंद्र तुपसाखरे, अध्यक्ष निंगप्पा टक्कळकी, अशोक वडगाव, नागनाथ शिवयोगी, धानलिंग मिरजे, मल्लिकार्जुन हुळ्ळे, निंगराज हुळ्ळे, शंकर गुरव, निलप्पा बळगानुरे, भीमाशंकर शिवयोगी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवानंद पाटील यांनी धानलिंगेश्वर महाराज यांच्या आध्यात्मिक शक्तीची प्रेरणा घेऊन मनुष्याच्या जीवनात बदल झाल्याचं सांगत दिंडूर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ಮಂಗಳೂರು ಹಿಡಿದು ಪಾರಿ ಹೊಳಿ ತಟ್ಟಿ ಇಲ್ಲಿ ಬರೋದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಉದ್ದಿನ ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ವಿ. ಭೀಮಾಸೇನೆ ಅಡ್ಡು ಹೊಳಿದಂಡಿ ಅದಕ್ಕೆ ಅನೇಕ ಕೆಲಸ ತಿಂಡ್ರು ನಮ್ಮ ಊರದ ಬೇರೆ ಊರಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅನೇಕ ಕೆಲಸ ತಿಂಡ್ರು ಬಂದು ಯಾರೇ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಅಪ್ಪ ಯಾಕಂತ ಅಂದಾರಿಂದ. यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष निंगप्पा टक्कळकी यांनीही महाराजांची प्रचिती महान असल्याचं आपल्या मनोगतातून सांगितलं. 15/7/2017 पासून श्री धानलिंगेश्वर महाराजांच्या 15व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित केले आहे. पहिल्या दिवसापासून 15व्या दिवशी सुरुवातीला रामफेरी, गावातनं महाराजांच्या पालखीचं मिरवणूक, पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत मिरवणूक, फेरी निमित्तानं जागरण हे कार्यक्रम घेतलेले. दुसऱ्या दिवशी क्रिकेटचं कार्यक्रम आम्ही क्रिकेट टीमकडनं टीम भरवलंय. नंतर शालेय विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ठेवलाय. असं 15 आणि रात्री संध्याकाळच्या टायमाला लोकांना प्रोत्साहनपर भजन कीर्तन असे कार्यक्रम ठेवले होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आला.
या पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रमास पंचक्रोशीतील भक्तगणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आलेल्या भक्तगणांना मंदिर समितीच्या वतीनं महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.